आता आपण बाबाच्या हयातीत बाबाला नाही बघितलं, पण बाबासोबत फिरणारे व्यक्ती, बाबासोबत बसणारे व्यक्ती, त्यांचं आताच या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि सत्य परिस्थिती आहे. बाबालाच सेवकाला सोडलं नाही तर तुमची आमची किंवा मार्गदर्शकाची काही गणती नाही. सेवक लोक असेच चुकी लपवतात आणि दुःखच पात्र होतात. काय होते, आता होळीच्या दिवशी जे आपलं होळी मिलन कार्यक्रम तुम्ही करता किंवा नाही माहित नाही, पण आमच्या परिसरात आम्ही हरेक होळीला जसं आपण अनेकात असताना एकत्रित होऊन कलर खेळत होतो, आम्ही सेवक मिळतो आणि होळी मिलन म्हणून दिवसभर एकाच ठिकाणी बसतो. यावर्षी सेवकाच्याच माध्यमातून आम्ही दरवर्षी नाश्ता पाण्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण सेवक म्हणत होते की आपण इथं तर 4-5 वाजेपर्यंत थांबतो, तर आपण जेवणाचा प्रोग्राम ठेवू आणि नॉनव्हेजचा प्रोग्राम. प्रत्येकानं वर्गणी गोळा केली 500-500 रुपये. मी मार्गदर्शक होतो, मी खातही नाही, पण आपलाही पुढाकार त्याच्यामध्ये तेवढाच राहते. सेवकाची व्यवस्था झाली आणि एका सेवकाला फोन केला. त्या सेवकाचं नाव अक्षय वानखेडे. त्याचा जो भाऊजी आहे तो माझा मित्र आणि त्याचं काम बाहेर गावला चालू होतं. सांगण्याचं कारण सांगतो, कारण की काकाजी आताच बोलून गेले, सेवक लोक 2-2 महिने कार्यबंद ठेवतात, चुकी लपवतात, मार्गदर्शकावर दोष आणतात आणि मग टिमकी मंडळ तयार होते. पहिले नाही होत, मग तयार होते. त्याच्यामध्ये दुजाभाव तयार होते आणि तिकडं जाणं इकडं जाणं हा विषय येते. तो सेवक मार्गाशी जुळला. त्याचं नाव अक्षय वानखेडे, मुक्काम बोरगाव, हिंगणघाट जवळ गाव आहे. मार्गात येण्या अगोदर त्याच्यामध्ये एक कल्परूपी शक्ती कार्य करत होती. त्याच्या घरी त्याला वडील नाही, पत्नी आणि आई होती. 10-15 दिवस त्याचा असा काळ गेला. भाटवा मार्गात आला, तो व्यसन करत होता. व्यसनाच्या माध्यमातून त्याला ती कल्परूपी शक्ती लागली आणि भाटवा त्याच्या घरी तो दारू पित होता. त्या कारणाने त्याची ताई आणि भाटवा जात नव्हता. घडलं असं, तो 7 ते 8 दिवस त्याला घरात कोंडून ठेवलं होतं. 3-4 लोक पकडत होते तरी तो जात होता. आवाबावाचं कार्य चालू होतं, त्यानं काही समाधान झालं नाही. आणि एक दिवस त्याच्या भाऊजीचा फोन आला. त्याच्या सासूने त्याला फोन केला की जावई हा असा असा करत आहे, आम्ही 2 बाया याला किती दिवस सांभाळू, तुम्ही या. त्याने विचारलं, मी मार्गदर्शकाला फोन करतो, विचारतो, त्याने सांगितलं तर मी येतो. आणि त्यांनी फोन केला. भाऊ म्हणजे अशी अशी परिस्थिती आहे, तो व्यसनही करून राहते आणि एक कल्परूपी शक्ती त्याच्या अंगात संचारली आहे, का करावं, आपण जावं की नाही जावं. मी म्हटलं, आपण सेवक नंतर, माणुसकी धर्म आहे आपला, सेवक नंतर झालो, धर्म आपला माणुसकी आहे, रिश्तेदारी आपली जोपासाची आहे. आपण मार्गात आलो म्हणून आपल्या अनेकामध्ये जर रिश्तेदार असेल तर त्याला आपण सोडणार आहोत का, नाही सोडणार आहोत. बाबाने माणुसकी धर्म सांगितला. मी म्हटलं, भाऊ साला आहे तुया, जा लागन तुले. म्हणजे कसं करावं, म्हटलं जा बाबा तुझ्या सोबत आहे, घरी जा, प्रणाम कर, बाबाले सांग. अशी अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि एका सेवकाने मला असा शब्द दिला आहे, तो शब्द बाबा तुमचा आहे, मी तो शब्द त्या ठिकाणी घेऊन जात आहे, बाबा तुम्ही तुमचं कार्य करावं. आणि त्या ठिकाणी गेलं असतं, त्यानं पाहिलं, त्याला 4-5 लोक पकडून होते, दार लावून होतं. तो सामोर जात, अंगावर येत, कोणाच्या कोणाला मारत. ती शक्ती काय होती तर मलाही माहित नाही, त्यालाही माहित नाही, पण ती शक्ती त्या पद्धतीने कार्य करत होती. आणि त्याने फोन केल्याप्रमाणे सांगितलं, फक्त मी त्याला सांगितलं, जाता जाता थोडी हवनाची रक्षा कागदात बांधून सोबत घेऊन जाशील, गरज भासली तेव्हा फोन कर, नाही तर ती रक्षा जशी नेली तशी घरी वापस आणतो. आणि गेल्याबरोबर तिथून फोन केला, भाऊ म्हणे अशी अशी गोष्ट आहे, हा व्यक्ती असा करत आहे. मी म्हटलं त्याला तीर्थ बनव आणि आज तुझी परीक्षा देण्याची वेळ आली. कारण की आपल्यावर वेळ केव्हा येते, जेव्हा आपल्याला समोर एक कोणती व्यक्ती राहते. आपण मार्गात जुळलो, आपल्याला तीर्थ कसं बनवायचं, काय बनवायचं, कोणते शब्द ठेवायचे, आपण जेव्हा चर्चा बैठकीत जातो तेव्हा समजते. मी म्हटलं बाबाचं नाव घे, बाबाला सांग की मी एवढ्या फुका बाबा तुमच्या नावाच्या मारत आहे आणि याच्या अंगामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती 10 मिनिटात शांत झाली पाहिजे आणि त्यात वार्तालाप झाला पाहिजे त्याचा. 11 फुकाचं तीर्थ बनवलं, शिरका मारला, शांत झाला आणि भाऊजी कशासाठी आले असा शब्द त्याच्या मुखकमलातून निघाला. निघाल्यानंतर शब्द घेतला की मार्गाशी जुडा लागल.
व्यसनाधीन व्यक्ती किंवा आपण जेव्हा या सेवेशी जुडतो तेव्हा आपण आपल्या दुःखाचं कारण राहते, आपण काहीच होच मनाचं काम करतो आणि हो म्हटलं, पण त्याची आई नाही म्हणत होती. पण त्या सेवकाने मला न विचारता त्याला शब्द देऊन दिला की या बाबाच्या कार्यात 3 दिवसाचं या पद्धतीनं कार्य कर, याला जर समाधानी झाली तू सेवेशी जुळ. आणि 3 दिवसात त्याला समाधानी झाली, तो सेवेशी जुळला. सेवेशी जुळल्यावर होडी ते होडी 1 वर्ष बरोबर सेवक बंधूंना लुटलं. त्या 1 वर्षाच्या कालावधीत त्याच्याकडं 4 व्हीलर गाडी नव्हती. मिस्त्री काम करणारा पोरगा, त्याला कामं यायला लागले, 4 व्हीलर गाडी झाली. पण आपला मोह माया अहंकार लोभ एवढा सुटला, पैसे पाहिले, भगवत कार्य कमी, घरी ज्योत 2-2 महिने लागत नव्हती. पत्नी तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावत होती, ज्योत लागत नव्हती. ते कार्य त्यांच्या पद्धतीने चालू होतं आणि हा 2 महिने तिकडं कार्य करत होता. आणि तिकडं कार्य कोणचं करत होता तर त्याच्या मित्रासोबत तो व्यसन करत होता. आणि ते सेवकापासून, घरच्या सेवकींपासून तर लपवून, पण मार्गदर्शकापासूनही लपवलं. तुम्ही आमच्यापासून लपवू शकता, पण तुमच्या पाठीमागं बघणार आहे ना, माझ्याही पाठीमागं बघणार आहे. मी काय बोलतो काय नाही हे बघणारा कोण आहे? तो जो आपलं रक्षण करते तोच आपल्या रक्षण करता बघणार आहे आपण काय बोलत आहोत. आणि त्याने सेवकाला जर 500 रुपये वर्गणीला मागितले तर नाही म्हणते, त्यांना मिस्त्री यायले महादेव चौऱ्यागडावर नेण्यासाठी 18,000ची गाडी करून तो गेला. तिथं व्यसन केलं आणि जसंही व्यसन केलं तशीच ती शक्ती पुन्हा संचारली आणि तब्येत बैठली. आम्ही चर्चा बैठकीहून आलो आणि 11:30 वाजता फोन आला. त्यानं त्याच्या भाऊजीला केला, पण भाऊजीने सांगितलं की मार्गदर्शकाला फोन कर, मी यात तुझी काही मदत करू शकत नाही. जे होतं ते तुला आज गमावलं. आणि तब्येत खराब झाली. फोन केला, मी थोडं चिडलो, कारण की माझ्या साड्या आणि तू आम्ही साड्या वाटवायचंच नातं आहे, तर त्याच्यावर चिडलो आणि सांगितलं. तिथून काही दिवस गेल्यावर माणसानं पुन्हा शांत राहायला पाहिजे. तो गेला आणि ज्या दिवशी होळी मिलनचा कार्यक्रम होता त्याला म्हटलं इथं कार्यक्रम आहे, माफीचे कार्य झाले आणि समोरचं कार्य करू. तो त्याला व्यसन करायचं होतं म्हणून त्याने त्याच्या आईला पाठवलं, पण तो आला नाही आणि त्याही दिवशी त्याने व्यसन केलं, पुन्हा त्याची तब्येत बयकली. म्हणजे आपण करतो का? एक तर व्यसनी माध्यमातून आलेल्या व्यक्तीने या मार्गावर येऊ नये. बाबांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियम मान्य असेल, या मार्गाची जी नियमावली मान्य असेल त्यानंच या मार्गावर यावं, अन्यथा मार्गावर यावं नाही. संधी स्वाधूपणा स्वार्थपणा करून जो या मार्गावर सेवक आला असेल तो या मार्गातही राहून तरला नाही. अनुभव आहे. आपले काकाजी त्या हद्दीपासून आहे. आजपर्यंत कित्येक असे अनुभव आहे. बाबा सोबत राहिलेले सेवक सुद्धा आम्ही पाहिले. बाबाच्या निवासस्थानी बाबाचा जो आता प्रतिमा ठेवून आहे त्याच्यावर शेर काढला आहे. शेंडे काकाजी म्हणून मार्गदर्शक होते. आता कोरोनाच्या नंतर त्यांचं देहांत झालं. त्या परिवाराच्या हातून काय चूक होती अजून कोणालाच कळली नाही. त्यांना कपडे बंगाली घालायला नव्हती या काळामध्ये. त्यांच्या घरचं लाईट बिल तरी सेवकाने भरलं 50,000 रुपये. अशी परिस्थिती या बाबासोबत फिरलेल्याही सेवकावर होती. तर तुमच्या आमच्यावर काहून नाही येऊ शकत नाही का? ते तर बाबाच्या छत्रछायेखाली होते, बाबासोबत राहत होते. तरी पण बाबांनी प्रत्येकाला सांगितलं जो तत्व शब्द नियमात राहील त्याचंच रक्षण होईल. पण आपण समजलोच नाही. आज हा कार्यक्रम आहे, याच्यातूनही एक उदाहरण येते सेवकासाठी. आपण तनमन धनाने कार्य करतो का? समजा आपण 500 रुपये कुठं वर्गणी दिली तर संकोच करून दिली असेल ना वर्गणी, तुमचं मन समाधानी नाही राहत. हा 500 रुपयाचं का करेल, त्याने 2000 दिले त्याला आपण कसं होईल? अरे बाबा तुला आपलं काम करायला पाहिजे देण्याचं, तो पाहिल ना ते कुठं खर्च करायचे आहे. तर आता डिवरी पिपरी या गावी हवन कार्य झालं, ते साहेब इथं बसूनच आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की आपण कोणतेही जरी कार्य केलं पूर्ण मनातून झालं पाहिजे. त्यांची आई सेवकाला त्या गंधाला हात लावत होती, बाबा हात नको लावू, हे करू नको. मी म्हटलं ते म्हातारी आजी आहे, पुराण्या माणसाला सवय असते, पण या भगवत कार्यात सेवकाचाही अपमान झाल्यावर काय होते ते आजी आता 2-4 दिवस झाले चालून नाही राहिले. किती मोठी म्हणजे सेवकाला नाराजी करणं.
एक तर आपण आयोजन फक्त 25 ते 30 सेवकाचं करायचं, आपल्या मार्गदर्शकाला सांगायचं का आपल्याकडून एवढ्या सेवकाचं आयोजन होऊ शकते, मार्गदर्शक तेवढेच सेवक बोलत. बाबाच्या हयातीमध्ये बाबाला जेवढे सेवक सांगितले बाबा तेवढेच सेवक नेत होते, त्याच्यावर तर एकही सेवक होत नव्हता. होत होता काकाजी? कधीच नव्हता होत. अनुभव. आणि आपण अगाव काम करतो आणि मग ते आपल्या डोईजड होते. आणि डोईजड झालेला गाढव काय? गाढव मिठाचं पोतं नदीतून नेत होता, हलकं होत होतं. कथा आहे आपली. कथा म्हणजे जे आपल्याला लघु शाळेमध्ये जे लघु शिकवण होती ती शिकवण आजही लागू आहे, पण आपण समजलोच नाही. आपण तोच गधा बनून आजही फिरत आहोत का? आपल्याला वाटते मिठाचं बोरा आपल्या पाठीवर आहे, पाण्यातून गेलं मीठ हलकं होते, ओझ हलकं होते, पण तोही गाढवावर लादणारा व्यक्ती एक दिवस रुई लागते आणि ती रुई जड येते, गाढव बसून जाते. आज आपल्याला समज नाही आली. या मार्गामध्ये तेच आहे, मार्गामध्ये दुसरं काही नाही. आपण अनेकात होतो, मार्गातही तेच करत आहोत, काहीच नाही करत. आपण जुनी पूजा जुने विचार बंद केले का सेवक बंधूंनो? आजही आपण नवस करतो, मी मौद्याला येईन, नवस नाही आहे का? त्या ढिवरी पिंपरीच्या हवनाच्या दिवशी एक वायगावचा सेवक इथं 100 रुपये खर्च करून चर्चा बैठक होती, तिथं नाही आला. तो मौदा आश्रमला गेला. काय आहे मौदा आश्रम मध्ये? त्या ताईने अनुभव सांगितला की ते ज्यूस पिलं, त्यामध्ये तुम्ही काहीतरी विनंती केली होती आणि तुमचा विश्वास होता, विश्वासात भगवंत तयार झाला. त्या मौदा आश्रम मध्ये भगवंत नाहीये. बाबाने सांगितल्याप्रमाणे हर सजीव आत्मा में परमात्मा विराजमान आहे. तुम्ही आपल्या त्या भगवंताला कुठेही हाक मारा, संडास मध्ये मारा, बाथरूम मध्ये मारा, तिथं भगवंत तयार आहे. कित्येक अनुभव या मार्गाचे. कित्येक जणांचं व्यसन फक्त बाथरूम मध्ये विनंती केल्यानं सुटले. मग आपण पाहतो कुठे? आजही आपण अंधश्रद्धेकडे वळत आहो ना? वळत नाही आहे का? आपली ते एक आस्था आहे का आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे, आपल्या बाबाचं स्थान आहे. पण एवढे असं अंधश्रद्धेत नका जाऊ की आपण तिथं नवस बोलून राहिलो, मी स्वयंपाक घेऊन जाईन, हे करीन ते करीन. अरे कुठं चाललो आपण? बाबाने आपल्याला तिथून काढलं, आपण पुन्हा त्या ठिकाणी चाललो. योग्य आहे का? म्हणून सेवक बंधूंनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, विचार कर. बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करा. आणि बाबांनी हा मार्ग वैचारिक क्रांतीचा सांगितलं. ज्याच्या विचारामध्ये बदल झाला, ज्याच्या विचारात क्रांती झाली, त्याच्यात दुःखाचं निवारण अवश्य होते. आणि ज्याच्या विचारातच बदल नाही पडला, ज्याचे विचार आजही अशुद्ध आहे आणि ज्याचे विचार आजही गडूळ आहे, तो मार्गामध्ये राहूनही दुःखी आहे आणि राहणार आहे. बाबाचे शब्द आहे, माझे नाही. कारण की बाबांनी सांगितल्याप्रमाणे 4 तत्व 3 शब्द 5 नियम ज्याचं आचरण आपल्याकडून होत असेल तर आपण समाधानी आहोत. अन्यथा त्याच्यात जर आपल्याकडून चूक झाली तर आपल्यावर दुःख आल्याशिवाय राहत नाही. असो, माझ्या बोलण्या चालल्यात काही चूकभूल झाले असेल, स्वयं भगवान बाबा हनुमानजीला मानते की बाबा झुंझुजीला, आई वाराणसीला, बाबा वाट माझी चुकली तर साथ तुमची असावी, शब्द माझे चुकले तर माफी तुमची असावी. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.